राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज बऱ्याच दिवसातून एकदा पुन्हा आपण आलोय फिरायला धरणाच्या काठाला। तर मित्रांनो, आता आपण सध्या टेंट हाऊसच्या गॅलरीमध्ये उभे आहे आणि समोरचे मित्र आहेत अमोल तळपे। आता मागच्या वेळेस बराच वेळेस आपण आलो होतो, पण त्या टायमाला थोडा पावसाचा वातावरण राहायचा आणि मग एवढं काही स्वच्छ पाणी नाही राहायचा त्या टायमाला। कसा तर मग पाऊस असल्यामुळं मग ह्या आजूबाजूच्या झुऱ्या ह्या पाण्यामध्ये जाऊन पाणी थोडा गढूळ राहायचा, पण आता पाणी मात्र एकदम स्वच्छ झालं आहे बा, एकदम स्वच्छ। आणि टेंट हाऊसच्या गॅलरीमधून दिसणारा हे वातावरण, आणि इकडं बरंचसं आमचं पर्यटक मित्र येतात, परंतु काही पर्यटक मित्र विचारतात का ह्या टेंट हाऊसजवळ एखादी वस्ती आहे का नाही, पूर्ण जंगलात आहे ह्या। तर मित्रांनो, हा जो टेंट हाऊस आहे ना, गावरान जिव्हाळा किसन पिचड यांचा, इथं समोरच त्यांच्या वस्ती आहे ती। आणि हे निळवंडे धरण, ह्या निळवंडे धरणाच्याच काठाला हे टेंट हाऊस आहे। आणि या निळवंडे धरणामध्ये बोटिंग पण मोठ्या प्रमाणात चालते। आता ही पहा बोट दिसते समोर, ही आवल्यांची वडी आहे, पण मी थोडी झूम करून दाखवली आपल्याला, ही बरीच लांब आहे, त्या साईडला पण वातावरण चांगलं आहे। तर मित्रांनो, आता ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक आमचे पर्यटक मित्र, अनेक लांबून लांबून आमचे गुरुवर्य, आमच्या गुरु समान, आमच्या वडिलांसमान अशी माणसं या ठिकाणी येतात। आमच्या भावांसमान सुद्धा काय असतात नाही का। तर आजही इथं कुठून पाहुणे आलेत, चौरे सर म्हणून येते, त्यांनी मला फोन केला होता, परंतु म्हणजे त्यांची अजून आमची म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत नव्हती झाली, फक्त आमची फोनच ओळख झाली होती। तर समोर त्यांची गाडी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 4-5 सोबते आहेत। तर चला, आता त्यांचा नाश्ता पाणी झाले मला वाटतंय, तर आपण आता थेट जातोय त्यांच्याजवळ। तर आता समोर दिसतात चौरे सर। नमस्कार सर। नमस्कार। तर बऱ्याच वेळेस आपला फोनवर बोलणं झाला होता ना, हो, पण आज प्रत्यक्ष आपली भेट झाली। आपली भेट झाली आज। तर आज आपण किती जण आले तिथं? आम्ही 5 जण आलेले आहे। हे सर 5 जण आहेत का? हे गावटे सर, हां, गावटे सर, विशंभर सर, हां, हे राजगुरू सर, नमस्कार नमस्कार सर, चौरे, हां, आणि हे लुटेराव साहेब, भानराजी लोटे सर। तर आपल्या सगळ्यांना नमस्कार बरं का। नमस्कार। तर मग आज आता जेवण झालं का तुमचं इथं आल्यानंतर? आता जेवण करतोय आम्ही, जेवण तयार होतंय किसन सरांकडे। हां, नाश्ता झाला का? नाश्ता झालेला आहे, तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं कळलेलं आहे। आणि अतिशय सुंदर सेवा आहे। सर्व पर्यटकांना विनंती आहे का किसन पिचड आणि मारुती जंगले यांच्याकडे व्हिजिट करावी। नाही, पण कसं आहे, आपला गरीब माणूस, मराठी माणूस आपला पुढे जातोय, आपण सहकार्य करायला पाहिजे ना सर, बरोबर आहे का नाही? तुमचं एकदम योग्य कार्य आहे सर। अगदी बरोबर। तर मग बरोबर आहे। तर मग आता मला असं सांगा का तुमचा आता नाश्ता झाला इथं, नाश्त्यासाठी काय होतं तुम्हाला? नाश्त्याला आम्हाला मच्छी आली होती। मच्छी कशी वाटली तुम्हाला? एकदम सुंदर ताजी मच्छी। आणि आता जेवणाला काय ऑर्डर दिली तुम्ही? जेवणाला मच्छी करी, हां, बाकी आणि संध्याकाळी वेगळं आहे। संध्याकाळी वेगळे का? आज मुक्काम आहे तुमचा ना? हो तर चला, आज तुमचा मुक्काम आहे। आता तुम्ही इथपर्यंत आले, तर हे वातावरण जे तुम्हाला समोर दिसतंय, हे कसं वाटलं तुम्हाला? हे वातावरण अत्यंत सुंदर आहे। हां हां, आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला हे वातावरण कळलेलं आहे। तर तो जो उड्डाण पूल आहे ना सर, हो, आपल्या जवळजवळ आपल्या भारतातला 2 नंबरचा उड्डाण पूल, आद्यक्रांतिकार राघोजी भांगरे जलसेतू त्याचं नाव आहे नाही का? ओके ओके। तर चला सर, धन्यवाद, आपण आले, ओळख झाली, अशीच ओळख ठेवा बरं का सर। धन्यवाद सर, धन्यवाद सर। आणि मग थोड्याशा विश्रांतीनंतर आपण दिलेल्या जेवणाच्या ऑर्डरनुसार, म्हणजे कोणाला चिकन, कोणाला गावरान कोंबडीचं मटण, कोणाला बोकडाचं, कोणाला मच्छी फ्राय, कोणाला अंडे, म्हणजे अंडा करी, डाळ भात, जे आपली आवड असेल, जी आपली पसंती असेल त्यानुसार आपल्याला जेवण एकदम ताजं जेवण करून भेटेल। मग कोणाला तांदळाच्या भाकरी आवडतात, कोणाला बाजरीची, भात, अनलिमिटेड जेवण मित्रांनो, आणि तेही एकदम झणझणीत अस्सल गावरान चुलीवरचं। आणि हे सगळं जेवण करीत असताना हा सगळा व्ह्यू, हा सगळा निसर्ग आपल्याला अनुभवायला भेटतो। जेवता हे सगळं आपल्याला पाहता येतं मित्रांनो। आणि आपली बैठक व्यवस्थासुद्धा
मस्त टेबल, डायनिंग टेबलसारखी, आणि शुद्ध हवेमध्ये टेंट हाऊसच्या खाली, आणि जवळच एकदम नितळ असं प्रवरेचं पाणी. आणि विशेष करून नाही ना मित्रांनो, जास्त शनिवार आणि रविवार या टायमाला या टेंट हाऊसवर जास्त करून गर्दी राहते, कारण त्या टायमाला सुट्ट्या राहतात ना. मग अनेक लांबून लांबून आमचे पर्यटक येतात. इथं गाड्या पण येतात, 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या गाड्यांची सुविधा इथं यायला. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण, आणि हे वातावरण कोणाला आवडणार नाही मित्रांनो. सर कसं वाटतं जेवण? एक नंबर. माऊली काळा मसाला नाही का, त्याच्यामधला आता हा रस्सा तुम्हाला भेटतोय आज, तर आवडला ना सर? खरंच दादांनी मागवला, मी स्वतः पाहिला तो व्हिडिओवरती. हां 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 5 प्रकारचे मसाले मागवले दादांनी, हो आणि राजूरला ते घेतले ताब्यामध्ये. तो व्हिडिओ पण मी लाईव्ह पाहिला होता, त्याला लाईक पण केलेलं आहे. रामादित्य आणि गारवांजीवाळा अवश्य भेट द्या मित्रांनो. अतिशय सुंदर भोजन, घरगुती भोजन, चुलीवरचं भोजन, आणि गावठी पद्धतीने तुम्हाला सांगतो, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं जेवण सगळं मिळेल. अजूनही तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही संधी दवडू नका आणि याचा लाभ अवश्य घ्या. आणि मित्रांनो एक सांगतो, आमच्या अनुभवानुसार आजपर्यंत या टेंट हाऊसला, गावरान जिव्हाळा या टेंट हाऊसला जे पाहुणं आलं ना, जेवण करून गेलं, मुक्काम करून गेलं, पण कोणाही कुठली तक्रार केली नाही, अतिशय खुश होऊन गेली. तर मित्रांनो, हा आनंद जर कोणाला लुटायचा असेल तर फॅमिलीसह राहण्याची सुविधा, तसंच गावरान जेवण, चुलीवरचं जेवण, आणि या धरणामध्ये बोटिंग पण करता येईल, आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला राहण्याची सगळी सुविधा, आणि अगदी स्वस्त दरात आपण सुद्धा हा आनंद लुटू शकतात मित्रांनो. आणि हा आनंद जर आपल्याला लुटायचा असेल ना, तर हा समोर जो नंबर दिसतोय आपल्याला, तो या गावरान जिव्हाळा टेंट हाऊसचा मोबाईल नंबर आहे. आपण संपर्क साधा, आणि लवकरच आपण पण हा आनंद लुटायसाठी या मित्रांनो. तर मित्रांनो, एकदम गावरान चुलीवरचं जेवण ऑर्डरनुसार, आणि जवळजवळ जमिनीपासून 10 ते 11 फूट उंचावर या टेंट हाऊसमध्ये राहण्याची सुविधा, आंघोळीसाठी सगळी सुविधावर, पूर्णतः या निसर्गाच्या सानिध्यामध्ये, आणि अगदी स्वस्त दरात आपण सुद्धा हा आनंद लुटू शकतात मित्रांनो. तर मग येणार ना मित्रांनो आपण सुद्धा आनंद लुटायला? कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब पण करीत चला, एक लाईक करा मित्रांनो. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा जो समोर नंबर दिसतोय, आपण लवकरच संपर्क साधा, आणि लवकरच हा आनंद लुटायसाठी या गावरान जिव्हाळा टेंट हाऊसवरती नक्कीच या.